चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समोर घेऊया बघा संख्या व संख्या प्रकार भाग 2। त्यावरती सुरुवातीला घेऊयात समोरील संख्या शोधणे, ज्यामध्ये 1 नंबर घेऊयात आपण क्रमवार समोरील नैसर्गिक संख्या शोधणे। आता थोडक्यात आपण नैसर्गिक संख्या म्हणजे काय बघितलं होतं त्या दिवशी। काय तर नैसर्गिक संख्या म्हणजे आपण बघितलं बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 डॅश 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 म्हणजे अनंतापर्यंत। थोडक्यात या क्रमवार नैसर्गिक संख्या आहे बघा। आता यांच्यामध्ये जर म्हटलं फरक तर 1 पेक्षा 1 ने मोठी 2, 2 पेक्षा 1 ने मोठी 3, 3 पेक्षा 1 ने मोठी 4, 4 पेक्षा 1 ने मोठी 5। थोडक्यात काय तर क्रमवार नैसर्गिक संख्यांमध्ये बघा, क्रमवार नैसर्गिक संख्यांमध्ये जो काही फरक असतो, फरक तो कितीचा असतो बघा, क्रमवार मध्ये 1 चा, म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्यांमध्ये 1 चा फरक असतो। मग यावर कशी उदाहरणं विचारली जातात तर उदाहरण नंबर 1 बघा, 2 या नैसर्गिक संख्येनंतर क्रमशः किंवा क्रमवार 5वी नैसर्गिक संख्या कोणती। बघा, छोटं उदाहरण आहे म्हणून आपण या ठिकाणी समोर मोजून घेऊया। प्रश्न काय आहे आपल्याला, दिलेली संख्या 2 आणि 2 या नैसर्गिक संख्येनंतर क्रमशः अथवा क्रमवार येणारी 5वी नैसर्गिक संख्या कोणती। मग 2 नंतर पहिली 3, दुसरी 4, तिसरी 5, चौथी 6 आणि 5वी 7। मग आता इथे कमी छोट्या किंवा थोडक्यात होतं म्हणून आपण मोजू शकतो। पण जर आपल्याला मोठं उदाहरण आलेलं असेल तर कशा प्रकारे सोडवावं याचं सूत्र आहे बघा, प्रत्यक्ष याचं सूत्र सांगतात आपल्याला, प्रत्यक्ष दिलेली संख्या अधिक फरक गुणिला नंबरची संख्या। आणि सूत्रामध्ये किमती टाकून फक्त सोडूया। मग काय तर प्रत्यक्ष दिलेली संख्या 2 अधिक फरक किती आहे क्रमवार नैसर्गिक संख्यांमध्ये 1 चा, गुणिला किती नंबरची संख्या विचारली आपल्याला 5वी। मग सांगता येते 2 अधिक 1 गुणिला 5 5च, आणि मग सांगता येते 2 अधिक 5 बरोबर 7। म्हणजे थोडक्यात 2 या नैसर्गिक संख्येनंतर क्रमशः 5वी नैसर्गिक संख्या कोणती म्हटलं तर सांगता येते आपल्याला 7। नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा, 22 या नैसर्गिक संख्येनंतर क्रमवार 17वी नैसर्गिक संख्या कोणती। मग प्रत्यक्ष दिलेली संख्या 22 अधिक नैसर्गिक संख्यांमध्ये फरक सांगता येते आपल्याला 1 चा, गुणिला नंबरची संख्या, तर किती नंबरची संख्या विचारली 17 नंबरची। मग 22 अधिक 1 गुणिला 17, 17 एके 17
नंतर आता 22 अधिक 17 बघा 2 अधिक 7 बरोबर सांगता येते 9, 2 अधिक 1 बरोबर सांगता येते 3 म्हणजे 39. थोडक्यात काय तर 22 नंतर क्रमशः येणारी 17 नंबरची संख्या सांगता येते आपल्याला 39. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात अजून. सत्तावीस या नैसर्गिक संख्येनंतर क्रमशः येणारी 52वी किंवा 52 नंबरची नैसर्गिक संख्या कोणती. मग या ठिकाणी बघा प्रत्यक्ष दिलेली संख्या 27 अधिक नैसर्गिक संख्यांमध्ये फरक 1चा गुणिला किती नंबरची संख्या विचारली तर 52 नंबरची. मग 27 अधिक 1 गुणिला 52, 52 1 52. मग याची फक्त बेरीज बघा 27 अधिक 52 मग 7 अधिक 2 9, 2 अधिक 5 7 म्हणजे थोडक्यात सांगता येते बघा 79. प्रकार 2 घेऊयात बघा आपण. क्रमवार समोरील समसंख्या शोधणे. माझं थोडक्यात समसंख्या म्हणजेच काय आपण घेतलं होतं बघा. समसंख्या संच जर म्हटलं तर हा होता आपल्याला 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 डॅश 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 म्हणजे अनंतापर्यंत. मग आता यावर कसे प्रश्न विचारतात बघा. मग यावर प्रश्न क्रमांक 1 2 या समसंख्येनंतर 2 या समसंख्येनंतर क्रमवार येणारी पाचवी समसंख्या शोधा. पाचवी समसंख्या शोधा. बघा आता थोडक्यात या ठिकाणी जर म्हटलं तर प्रत्यक्ष दिलेली संख्या ही सुद्धा एक समसंख्या आहे आणि विचारलेली संख्या ही सुद्धा एक समसंख्या आहे. मग या ठिकाणी ते सूत्र बघा. पण थोडक्यात एक फरक लक्षात घ्या. 2 नंतर क्रमवार येणारी पहिली संख्या 4, 2 नंतर क्रमवार येणारी पहिली संख्या 4 ह्यांच्यामध्ये फरक 2चा. 4 नंतर क्रमवार येणारी संख्या समसंख्या 6 ह्यांच्यामध्ये फरक 2चा. 6 नंतर क्रमवार येणारी समसंख्या 8 ह्यांच्यामध्ये फरक 2चा. आणि थोडक्यात काय तर क्रमवार समसंख्यांमध्ये फरक कितीचा सांगता येईल बघा 2चा. क्रमवार या ठिकाणी आपण शॉर्टमध्ये लिहून घेऊया. क्रमवार येणाऱ्या समसंख्यांमध्ये किंवा क्रमवार समसंख्यांमध्ये फरक सांगता येते आपल्याला 2चा. आणि पहिलं सूत्र आता असं जर उदाहरण विचारलं तर याचं सूत्र सांगता येते बघा. प्रत्यक्ष दिलेली संख्या अधिक कंसात सांगता येते फरक गुणिला नंबरची संख्या आणि उत्तर मिळेल आपल्याला विचारलेली संख्या बरोबर विचारलेली संख्या. बघा ह्या ठिकाणी जर म्हटलं तर प्रत्यक्ष दिलेली संख्या सांगता येते बघा आपल्याला 2 आणि ही एक समसंख्या आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर प्रत्यक्ष दिलेली संख्या 2 अधिक कंसात
फरक समसंख्यांमध्ये फरक असते बघा 2चा. त्यानंतर गुणिला नंबरची संख्या, किती नंबरची तर 5वी, म्हणजे 5 नंबरची संख्या विचारली. मग 2 अधिक कंस सोडून घेऊया अधिक 2 गुणिला 5, 5 दुनी 10 बरोबर 2 अधिक 10 बरोबर सांगता बघा आपल्याला 12. आणि मग या ठिकाणी बघा ना, प्रत्यक्ष दिलेली संख्या आहे बघा 2 आणि किती नंबरची संख्या विचारली 5 नंबरची, म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी. कोणती संख्या सांगता येते आपल्याला 12. बघा नेक्स्ट घेऊया. सहा या समसंख्येनंतर क्रमवार येणारी 7वी समसंख्या शोधा. आता ह्या ठिकाणी जर म्हटलं तर प्रत्यक्ष दिलेली संख्या 6 अधिक त्यानंतर कंसात समसंख्यांमध्ये फरक 2चा गुणिला किती नंबरची संख्या विचारली तर 7 नंबरची. मग 6 अधिक 2 गुणिला 7 14 बरोबर 6 अधिक 14 बरोबर 20. म्हणजे थोडक्यात 6 या समसंख्येनंतर क्रमवार येणारी 7वी समसंख्या. मग 1 2 3 4 5 6 7 20 या ठिकाणी सांगता येते. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. 12 या समसंख्येनंतर क्रमवार येणारी 17वी समसंख्या शोधा. मग प्रत्यक्ष दिलेली संख्या 12 अधिक कंसात समसंख्यांमध्ये फरक 2चा गुणिला किती नंबरची संख्या तर 17वी. मग 12 अधिक कंस आधी सोडून घेऊया 2 गुणिला 17 म्हणजे 17 दुनी 34. मग सांगता येईल बघा 12 अधिक 34 2 अधिक 4 6 1 अधिक 3 4 म्हणजेच 46 उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येते. बघा नेक्स्ट मध्ये समोरील प्रकार तिसरा घेऊया. क्रमवार समोरील विषम संख्या शोधणे. बघा आता या क्रमवार विषम संख्यांमध्ये जर म्हटलं तर फरक सांगता येते आपल्याला 2चा. तर मग क्रमवार विषम संख्या संच बघा कोणता सांगता येते आपल्याला विषम संख्या संच. एक 3 5 7 9 11 13 15 17 19 21 डॅश 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 म्हणजेच अनंतापर्यंत. मग आता याही ठिकाणी जर म्हटलं तर 1 पेक्षा 2 ने मोठी संख्या 3 3 पेक्षा 2 ने मोठी संख्या 5 5 पेक्षा 2 ने मोठी संख्या 7. म्हणजे थोडक्यात काय तर क्रमवार क्रमवार विषम संख्येमध्ये जर 2 मिळवले तर क्रमवार पुढील विषम संख्या मिळते. बघा 1 मध्ये 2 मिळवले तर 3 मिळते, 3 मध्ये 2 मिळवले तर 5 मिळते, 5 मध्ये 2 मिळवले तर 7 मिळते. आणि थोडक्यात क्रमवार विषम संख्यांमध्ये हा फरक आपल्याला 2चा सांगता येते. मग या ठिकाणी बघा प्रश्न विचारले जातात 5 या विषम संख्येनंतर 5 या विषम संख्येनंतर क्रमवार येणारी 6वी विषम संख्या शोधा. बघा मग पहिल्यासारखंच
काय तर सूत्र सांगता येते बघा आपल्याला प्रत्यक्ष दिलेली संख्या अधिक कंसामध्ये सांगता येते फरक गुणिला नंबरची संख्या. आणि बरोबर सांगता येते बघा आपल्याला विचारलेली संख्या मिळते. मग आता ह्या ठिकाणी जर म्हटलं तर प्रत्यक्ष दिलेली संख्या बघा 5 अधिक कंसामध्ये फरक विषम संख्यांमध्ये फरक 2चा गुणिला किती नंबरची संख्या विचारली 6 नंबरची संख्या बरोबर विचारलेली संख्या. मग 5 अधिक 2 गुणिला 6 6 दुनी 12 आणि बरोबर सांगताय बघा 12 अधिक 5 17. मग थोडक्यात बघूयात बघा प्रत्यक्ष दिलेली संख्या आहे आपल्याला 5 नंतर विचारलेली क्रमशः 6वी संख्या क्रमशः 6वी विषम संख्या. मग मोजूया क्रमशः 6वी विषम संख्या पहिली दुसरी तिसरी चौथी 5वी आणि 6वी 17. काय सांगता येते आपल्याला या ठिकाणी 17. बघा या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या प्रत्यक्ष दिलेली संख्या कोणती आहे आपल्याला विषम आणि समोरील विचारलेली संख्या सुद्धा कोणती आहे बघा या ठिकाणी आपल्याला विषम. ह्यापूर्वी प्रत्यक्ष दिलेली संख्या होती बघा सम आणि समोरील विचारलेली संख्या सुद्धा कोणती होती सम. एवढा फरक लक्षात घ्या. मग आता घेत आहोत आपण प्रत्यक्ष दिलेली संख्या विषम आणि विचारलेली संख्या सुद्धा विषम. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण. 7 या विषम संख्येनंतर क्रमवार येणारी 15वी विषम संख्या शोधा. बघा प्रत्यक्ष दिलेली संख्या 7 अधिक कंसामध्ये फरक विषम संख्यांमध्ये फरक 2चा गुणिला नंबरची संख्या म्हणजे किती नंबरची विचारली तर 15 नंबरची. मग 7 अधिक 2 गुणिला 15 15 दुनी 30 7 अधिक 30 बरोबर सांगता येते 37. म्हणजे 7 या विषम संख्येनंतर येणारी क्रमवार 15वी विषम संख्या सांगता येते आपल्याला 37. नेक्स्ट एक्झाम्पल 17 या विषम संख्येनंतर क्रमवार येणारी 16वी विषम संख्या शोधा. बघा प्रत्यक्ष दिलेली संख्या 17 अधिक विषम संख्यांमध्ये फरक कंसामध्ये सांगता येते 2चा गुणिला किती नंबरची संख्या विचारली. बघा इथं ही समसंख्या हे नका शोधू तर या नंबरची विचारलेली विषम संख्या हा फरक थोडक्यात लक्षात घ्या. बघा मग काय सांगता येते 2 गुणिला 16 बरोबर 17 अधिक 2 गुणिला 16 16 दुनी 32. मग 7 अधिक 2 9 1 अधिक 3 4 आपल्याला सांगता येते. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा प्रकार चौथा क्रमवार मागील नैसर्गिक संख्या शोधणे. मग थोडक्यात आता नैसर्गिक संख्या संच आपण बघितलेला होता. बघा नैसर्गिक संख्या संच बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 डॅश 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 अनंतापर्यंत. बघा आता हे बघितलं होतं आपण की नैसर्गिक संख्यांमध्ये फरक 1चा असतो. मग आता पहिलं सूत्र आपल्याला या ठिकाणी पहिल्या सूत्राचा वापर करून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्यावी याची. बघा आता या ठिकाणी जर म्हटलं तर प्रश्न अशा प्रकारचा येतो तर 9 या नैसर्गिक संख्येनंतर
9 या नैसर्गिक संख्येपूर्वी अगोदर बघा मागील प्रश्न काय म्हणतो आपण 9 या नैसर्गिक संख्येच्या मागील किंवा पूर्वी येणारी पाचवी नैसर्गिक संख्या कोणती? बघा ह्या पूर्वी अगोदर कोणते उदाहरण घेतले तर आपण नंतर येणारी संख्या शोधा नंतर बरोबर आहे. आता कोणते घेतात आपण मागे येणारी किंवा पूर्वी येणारी संख्या शोधा. बघा ही मागे किंवा पूर्वी येणारी संख्या शोधा. मग आता सूत्र काय सांगता येते आपल्याला प्रत्यक्ष दिलेली संख्या बघा मागे मागील किंवा पूर्वी हा शब्द आला तरी ते चिन्ह वापरायचं फक्त वजा आणि कंसात फरक गुणिला नंबरची संख्या. बरोबर सांगता येते आपल्याला विचारलेली संख्या. मग या ठिकाणी सूत्रामध्ये किमती टाकूया. बघा प्रत्यक्ष दिलेली संख्या 9 वजा मागील बघा मागील किंवा पूर्वी येणारी पाचवी नैसर्गिक संख्या विचारली म्हणून मागे किंवा पूर्वी म्हटलं तरी ते चिन्ह वजा आणि फरक नैसर्गिक संख्यांमध्ये फरक 1 चा असते गुणिला कितवी तर पाचवी म्हणजे 5 नंबरची संख्या विचारली. बघ 9 वजा 1 गुणिला 5 5 1 5 9 वजा 5 बरोबर सांगता येतात बघा आपल्याला 4. आणि मग काय तर प्रत्यक्ष मोजूया ना. प्रत्यक्ष दिलेली संख्या 9 मागील कितवी पाचवी संख्या मग पहिली दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी संख्या सांगता येते बघा आपल्याला 4. फक्त मागील किंवा पूर्वीची म्हटलं तर इथं वजा चिन्ह वापरावे. मग नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण. 17 या नैसर्गिक संख्येच्या मागील बघा इथे एक शब्द टाका नैसर्गिक संख्येच्या मागील किंवा पूर्वी येणारी 10वी नैसर्गिक संख्या कोणती? तर मग प्रत्यक्ष दिलेली संख्या 17 मागील किंवा पूर्वी म्हटलं म्हणून वजा कंसात नैसर्गिक संख्यांमध्ये फरक 1 चा गुणिला 10वी म्हणजे 10 बरोबर मग 17 वजा 1 गुणिला 10 10 1 10 मग 17 वजा 10 बरोबर 7. थोडक्यात 17 या नैसर्गिक संख्येच्या मागील किंवा पूर्वी येणारी 10वी नैसर्गिक संख्या सांगता येते आपल्याला 7. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. एकोणऐंशी या नैसर्गिक संख्येच्या पूर्वी किंवा मागे येणारी 14वी नैसर्गिक संख्या कोणती? यामध्ये प्रत्यक्ष दिलेली संख्या 79 वजा फरक येते नैसर्गिक संख्यांमध्ये 1 चा गुणिला किती नंबरची तर 14 नंबरची. मग 79 वजा 1 गुणिला 14 14 1 14 79 वजा 14 9 मधून 4 जातात राहते 5 7 मधून 1 जातात 6 म्हणजेच 65 उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येते. नेक्स्ट समोरील प्रकार बघूयात. 5वा क्रमवार मागील विषम संख्या शोधणे. बघा क्रमवार मागील विषम संख्या शोधणे. मग या ठिकाणी जर म्हटलं तर विषम संख्या संच कोणता सांगता येईल बघा आपल्याला विषम संख्या संच 1 3 5 7 9
11, 13, 15, 17, 19, 21 डॅश 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 म्हणजेच अनंतापर्यंत. मग आता या ठिकाणी हे लक्षात आलं आपलं, तर क्रमवार विषम संख्यांमध्ये फरक सांगितला गेला बघा आपल्याला 2चा. आणि मग यावर प्रश्न कसा विचारला जातो, तर 13 या विषम संख्येपूर्वी येणारी 5वी विषम संख्या शोधा. बघा 13 या विषम संख्येपूर्वी येणारी 5वी विषम संख्या शोधा. मग आता या ठिकाणी सूत्र सांगता येते बघा आपल्याला, प्रत्यक्ष दिलेली संख्या आवाज नको बघा, प्रत्यक्ष दिलेली संख्या आता संख्येपूर्वी किंवा संख्येच्या मागील म्हटलं म्हणून इथे वजा कंसात फरक गुणिला नंबरची संख्या. आणि बरोबर सांगता येते बघा आपल्याला या ठिकाणी विचारलेली संख्या. बघा मग या ठिकाणी दिलेल्या सूत्रामध्ये किमती टाकूयात. प्रत्यक्ष दिलेली संख्या 13, मागील किंवा पूर्वीची संख्या विचारली म्हणून वजा, विषम संख्यांमध्ये कंसामध्ये विषम संख्यांचा फरक सांगता येते 2, क्रमवार विषम संख्यांमध्ये फरक सांगता येते 2, आणि किती नंबरची, तर 5वी विषम संख्या कोणती. मग 13 वजा 2 गुणिला 5, 5 दुणे 10, 13 मधून 10 गेले, खाली राहतात बघा 3, आणि प्रत्यक्षात पाहूयात बघा, प्रत्यक्ष दिलेली संख्या 13, 13च्या पूर्वी किती नंबरची, 5वी संख्या, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी संख्या सांगता येते आपल्याला 3. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. पंचवीस या विषम संख्येपूर्वी येणारी 7वी विषम संख्या शोधा. मग प्रत्यक्ष दिलेली संख्या 25, पूर्वी म्हटलं म्हणून वजा, विषम संख्यांमध्ये फरक 2चा, गुणिला किती नंबरची संख्या, 7 नंबरची संख्या. मग 25 वजा 2 गुणिला 7, 7 दुणे 14, मग 25 वजा 14, 5 मधून 4 गेले 1, 2 मधून 1 गेला 1, मग 25व्या या विषम संख्येपूर्वी येणारी 7वी विषम संख्या सांगता येते बघा आपल्याला 11. नेक्स्ट मध्ये प्रकार 6वा बघूया, क्रमवार मागील समसंख्या शोधणे. बघा आता थोडक्यात समसंख्या संच सांगता येते बघा आपल्याला 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26 डॅश 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 म्हणजेच अनंतापर्यंत. आणि हे बघितलं आपण की क्रमवार समसंख्यांमध्ये फरक असते बघा 2चा. मग आता यावर विचारला जाणारा प्रश्न बघा, 24 या समसंख्येपूर्वी येणारी 5वी समसंख्या शोधा.
बघा थोडक्यात आता ह्याचंही सूत्र सांगता येते बघा आपल्याला. प्रत्यक्ष दिलेली संख्या आता पूर्वी म्हटलं म्हणून वजा गुणिला फरक बघा प्रत्यक्ष दिलेली संख्या वजा कंसात फरक गुणिला नंबरची संख्या बरोबर विचारलेली संख्या. बघा आता या ठिकाणी जर म्हटलं तर प्रत्यक्ष दिलेली संख्या 24 वजा कंसात समसंख्यांमध्ये फरक बघितला आपण काय सांगता येते तर फरक 2चा गुणिला नंबरची संख्या किती नंबरची 5वी म्हणजेच 5 नंबरची संख्या. मग सांगता येते बघा 24 वजा 2 गुणिला 5 5 गुणे 10 म्हणजेच 24 वजा 10 4 मधून 0 गेले 4 2 मधून 1 गेला 1 म्हणजे सांगता येते बघा आपल्याला 14. थोडक्यात 24 या समसंख्येपूर्वी येणारी 5वी समसंख्या कोणती तर मग प्रत्यक्ष दिलेली संख्या 24 त्या पूर्वी येणारी पहिली संख्या 22 दुसरी संख्या 24 तिसरी संख्या 18 चौथी संख्या 16 आणि 5वी संख्या 14. उत्तर काय सांगता येते बघा आपल्याला या ठिकाणी 14. आणखी एक्झाम्पल घेऊया बघा. 38 या समसंख्येपूर्वी येणारी 11वी समसंख्या शोधा. मग प्रत्यक्ष दिलेली समसंख्या 38 पूर्वी म्हटलं म्हणून वजा कंसात समसंख्यांमध्ये फरक 2चा गुणिला नंबरची संख्या किती नंबरची तर 11वी 11 नंबरची संख्या. मग 38 वजा 2 गुणिला 11 11 दुणे 22 38 वजा 22 8 मधून 2 गेले 6 3 मधून 2 गेले 1 म्हणजेच 38 या समसंख्येपूर्वी क्रमवार येणारी 11वी समसंख्या सांगता येते बघा आपल्याला 16. आणखी एक एक्झाम्पल घेऊया. शहाऐंशी या समसंख्येपूर्वी येणारी 22वी समसंख्या शोधा. मग प्रत्यक्ष दिलेली संख्या 86 वजा बघा कंसात फरक समसंख्यांमध्ये 2चा गुणिला किती नंबरची तर 22 नंबरची मग गुणिला 22. मग 86 वजा 2 गुणिला 22 22 दुणे 44 86 वजा 44 म्हणजे 6तून 4 गेले 2 8तून 4 गेले 2 म्हणजे सांगता येते बघा आपल्याला हा बरोबर आहे 6तून 4 गेले 2 8तून 4 गेले 2 म्हणजेच सांगता येते बघा आपल्याला 22. सॉरी मित्रांनो थोडंसं एकदा लक्षात घ्या 86 वजा 44 म्हणजे शॉर्टमध्ये आणि एकदम सोपं आहे. 6तून 4 जातात राहिले 2 8तून 4 जातात राहिले 4 म्हणजे 42. एवढे एक लक्षात ठेवा 86 या समसंख्येपूर्वी येणारी 22वी समसंख्या सांगता येते बघा आपल्याला 42 42. नेक्स्ट प्रकार घेऊयात बघा आपण 7वा क्रमवार पुढील किंवा नंतर येणारी समसंख्या. बघा आतापर्यंत थोडक्यात फरक लक्षात घ्या. काय घेतलं होतं आपण बघा प्रत्यक्ष दिलेली संख्या आपल्याला आतापर्यंत होती बघा नैसर्गिक संख्या आणि विचारलेली सुद्धा होती पुढील नैसर्गिक संख्या. आतापर्यंत दिलेली संख्या होती बघा विषम आणि विचारलेली सुद्धा होती पुढील
विषम संख्या. आतापर्यंत दिलेली संख्या होती सम आणि विचारलेली सुद्धा होती बघा पुढील समसंख्या. आतापर्यंत दिलेली सुद्धा संख्या होती बघा नैसर्गिक संख्या आणि मागील विचारलेली सुद्धा होती नैसर्गिक संख्या. आतापर्यंत दिलेली सुद्धा होती विषम संख्या आणि मागील विचारलेली सुद्धा होती विषम संख्या. आतापर्यंत दिलेली सुद्धा संख्या होती समसंख्या आणि मागील विचारलेली सुद्धा होती बघा समसंख्या. मात्र आता आपल्याला यामध्ये फरक घ्यायचा. काय तर आपल्याला दिलेली असेल बघा विषम संख्या आणि विचारतील नंतरची मात्र समसंख्या. आपल्याला दिलेली असेल बघा समसंख्या पण विचारतील मात्र विषम संख्या. मग आता एवढा फरक झाला तर मग आता यासाठी सूत्र काय तर बघा घेऊयात आपण एक्झाम्पल. मग यासाठी आपण एक नैसर्गिक संख्या संच मांडून घेऊयात की नैसर्गिक संख्यामध्ये आपल्याला समसंख्या पण येतात विषम संख्या पण येतात. मग तो आहे बघा नैसर्गिक संख्या संच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 डॅश 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 अनंतापर्यंत. बघा ह्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत यामध्ये समसंख्या सुद्धा आल्या आणि विषम संख्या सुद्धा आल्या. बघा 1 3 5 7 9 11 13 15 17 ह्या विषम संख्या येतात आणि 2 4 6 8 10 12 14 16 18 ह्या समसंख्या सुद्धा येतात. मग आता आपण फरक काय घेतोय बघा आपल्याला दिलेली असेल बघा विषम संख्या आणि विचारलेली असेल बघा पुढील समसंख्या. मग यासाठी सूत्र काय तर सूत्र सांगता येते बघा आपल्याला. सुरुवातीला घेऊयात आपण सूत्रच बघूया. प्रत्यक्ष दिलेली संख्या वजा सॉरी अधिक नंतर किंवा पुढील घेतात म्हणून अधिक अधिक फरक फरक गुणिला नंबरची संख्या आणि कंसपूर्ण कंसात फरक गुणिला नंबरची संख्या आणि शेवटी फक्त आणि फक्त वजा 1 एवढा भाग आपण वाढवला. दिलेल्या सूत्रामध्ये एवढा भाग आपण वाढवला फक्त वजा 1 एवढा भाग आपण वाढवला. पण कधी दिलेली असेल विषम संख्या आणि विचारलेली असेल समसंख्या अशा वेळी. यावर विचारला जाणारा प्रश्न बघा 1 नंतर क्रमवार येणारी पाचवी समसंख्या शोधा. बघ सर्वात पहिले प्रत्यक्ष दिलेली संख्या काय आहे 1 आणि ती एक विषम संख्या आहे. त्यानंतर क्रमवार येणारी पाचवी समसंख्या विचारली. मग समसंख्या विचारली म्हणजे प्रत्यक्ष दिलेली संख्या विषम आणि विचारलेली संख्या सम. अशा वेळी काय करतोय तर पहिल्यासारखं सूत्र प्रत्यक्ष दिलेली संख्या बघा सूत्र पहिल्यासारखंच प्रत्यक्ष दिलेली संख्या अधिक फरक गुणिला नंबरची संख्या फक्त 1 वाढवलं काय
तर समोर वजा 1. बघ प्रत्यक्ष दिलेली संख्या काय सांगता येते 1 अधिक कंसात बघा समसंख्या विचारली, मग समसंख्यांमध्ये फरक कितीचा असते 2चा, गुणिला किती नंबरची 5 नंबरची म्हणजे 5वी, आणि वजा फक्त 1 वाढवलेलं काय वजा 1 बरोबर विचारलेली संख्या. बघा प्रत्यक्ष दिलेली संख्या 1 अधिक 2 गुणिला 5 10 समोर वजा 1. बघा 1 अधिक 10 11 वजा 1. 11 मधून 1 गेले खाली राहतात 10. मग काय आपल्याला दिलेली संख्या आहे 1 विषम, आणि त्यानंतर येणारी 5वी समसंख्या म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी काय सांगता येते बघा 10. आणखी एक एक्झाम्पल घेऊयात आपण. 7 नंतर क्रमवार येणारी 7वी विषम संख्या शोधा. बघा 7वी समसंख्या शोधा. 7 नंतर क्रमवार येणारी 7वी समसंख्या शोधा. मग प्रत्यक्ष दिलेली संख्या 7 अधिक कंसात फरक काय तर समसंख्यांमध्ये विचारली समसंख्यांमध्ये फरक 2चा, गुणिला किती नंबरची तर 7 नंबरची संख्या, आणि कंस पूर्ण वजा 1. मग 7 अधिक 2 गुणिला 7 7 दुने 14 समोर वजा 1. मग 7 अधिक 14 21 वजा 1. 21 मधून 1 गेला खाली राहतात 20. म्हणजे 7 या विषम संख्येनंतर क्रमवार येणारी 7वी समसंख्या. बघा 7 या विषम संख्येनंतर क्रमवार येणारी 7वी समसंख्या शोधा. त्यावेळी सूत्र आपल्याला फक्त वजा 1 एवढं आपण या ठिकाणी वाढवलं. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. 13 नंतर क्रमवार येणारी 20वी समसंख्या शोधा. आता प्रत्यक्ष दिलेली संख्या 13 अधिक समसंख्यांमध्ये फरक 2चा, गुणिला नंबरची किती नंबरची 20 नंबरची, गुणिला 20 कंस पूर्ण वजा 1. मग 13 अधिक 2 गुणिला 20 20 दुनी 40 वजा 1. बघा 13 अधिक 40 मग 3 0 3 अधिक 1 3 अधिक 0 3 1 अधिक 3 4 वजा 1. मग 43 वजा 1 3 अधिक 0 3 1 अधिक 3 1 अधिक 4 म्हणजे सांगता येते 5 वजा 1. म्हणजे थोडक्यात 13 अधिक 40 बरोबर 53 वजा 1 म्हणजे सांगता येते बघा 52. म्हणजे थोडक्यात 13 या विषम संख्येनंतर क्रमवार येणारी 20वी समसंख्या सांगता येते 52. आणखी एक एक्झाम्पल घेऊया. 27 नंतर क्रमवार येणारी 50वी समसंख्या शोधा. मग प्रत्यक्ष दिलेली संख्या 27 अधिक कंसात फरक समसंख्यांमध्ये फरक 2चा, गुणिला किती नंबरची तर 50 नंबरची. मग फरक गुणिला नंबरची संख्या म्हणजे 2 गुणिला 50 कंस पूर्ण फक्त वजा 1. मग 27 अधिक 2 गुणिला 50 50 दुनी 100 वजा 1. बघा 27 अधिक 100 म्हणजेच 127 वजा 1. 127 वजा 1 म्हणजेच 126 उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येते.
नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आता आपण. पुढील बघा प्रकार 8वा, क्रमवार पुढील किंवा नंतर येणारी विषम संख्या शोधा. आणि हे बघितलं आपण, क्रमवार विषम संख्यांमध्ये फरक असते 2चा. पण एक फरक लक्षात घ्या, दिलेली संख्या असेल प्रत्यक्षात सम आणि विचारलेली संख्या असेल बघा विषम. मग पहिल्यासारखं सूत्र थोडक्यात फरक टाकायचा आपल्याला. काय तर या ठिकाणी सूत्र सांगता येते, प्रत्यक्ष दिलेली संख्या अधिक कंसात फरक. बघा कारण काय, बघा आता प्रत्यक्ष दिलेली संख्या कशी असेल आपल्याला सम आणि विचारलेली संख्या कशी असेल विषम. मग अशा वेळी सूत्र प्रत्यक्ष दिलेली संख्या अधिक कंसात विचारली कोणती विषम, म्हणून विषम संख्यांमध्ये फरक काय असेल तो, तर फरक विषम संख्यांमध्ये असते 2चाच. क्रमशः विषम संख्यामध्ये, क्रमवार विषम संख्येमध्ये फरक गुणिला नंबरची संख्या कंस पूर्ण आणि वजा 1 किंवा तर दिलेली असेल सम, विचारलेली असेल विषम. अशा वेळी मग वजा 1 बरोबर विचारलेली संख्या. बघा मग आता या ठिकाणी प्रश्न कसा विचारला जाते, प्रश्न विचारला जाते बघा 2 नंतर क्रमवार किंवा क्रमशः येणारी 5वी समसंख्या शोधा. सॉरी 5वी विषम संख्या शोधा. आता सुरुवातीला बघा 2 नंतर म्हणजे प्रत्यक्ष दिलेली संख्या कोणती आहे सम आहे, नंतर क्रमशः येणारी 5वी विषम संख्या, नंतर कोणती विचारली विषम संख्या. त्यावेळी सूत्र कोणतं, तर बघा प्रत्यक्ष दिलेली संख्या अधिक कंसात विषम संख्यांमध्ये फरक असते 2चा, म्हणून फरक गुणिला नंबरची संख्या आणि वजा 1. बघ या ठिकाणी प्रत्यक्ष दिलेली संख्या 2, नंतरची विचारलं म्हणून अधिक आणि विषम संख्यांमध्ये फरक कितीचा असते 2चा गुणिला नंबरची, किती नंबरची संख्या 5वी, 5 नंबरची. सॉरी मित्रांनो, बघा समोर काय वाढवलं फक्त आपण वजा 1. मग 2 अधिक कंसात 2 गुणिला 5 10 आणि पुढे वजा 1. 2 अधिक 10 12 वजा 1, 12 वजा 1 बरोबर 11. म्हणजे प्रत्यक्षात दिलेली संख्या सम आणि नंतर विचारलेली 5वी विषम संख्या. मग पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी कोणती संख्या आहे आपल्याला 11. आणखी एक एक्झाम्पल घेऊया. 12 नंतर क्रमशः येणारी 14वी विषम संख्या शोधा. मग प्रत्यक्ष दिलेली संख्या 12 अधिक कंसात विषम संख्यांमध्ये फरक 2चा गुणिला किती नंबरची, तर 14 नंबरची संख्या वजा 1. मग 12 अधिक कंसात 2 गुणिला 14, 14 दुनी 28 वजा 1. मग सरळ सरळ 12 अधिक 28 बरोबर 28 अधिक 12 संख्या येतात बघा आपल्याला 40 वजा 1. मग 40 वजा 1 बरोबर संख्या येतात बघा 39. म्हणजे 12 नंतर क्रमशः येणारी 14वी
विषम संख्या सांगता येते बघा आपल्याला 39. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया बघा. मागील संख्या शोधणे. बघा क्रमवार मागील किंवा पूर्वी येणारी विषम किंवा समसंख्या शोधणे. मग यामध्ये फरक काय बघा. प्रत्यक्ष दिलेली संख्या असेल आपल्याला विषम आणि विचारलेली संख्या असेल सम, किंवा प्रत्यक्ष दिलेली संख्या असेल सम आणि मागील विचारलेली संख्या असेल विषम. अशा वेळी सूत्र कोणतं? तर सूत्र सांगता येते बघा आपल्याला. प्रत्यक्ष दिलेली संख्या आणि आपण मागील म्हणतोय म्हणून वजा कंसात एकतर समसंख्या असो किंवा विषम संख्या असो त्यांच्यामध्ये फरक हा फरक असते बघा 2चा गुणिला नंबरची संख्या कंस पूर्ण आणि या ठिकाणी अधिक 1. फक्त वाढवतोय काय आपण अधिक 1 एवढा भाग आपण वाढवतोय, बाकी सेम. पण कधी वाढवायचा? दिलेली असेल विषम विचारली सम, दिलेली असेल सम विचारली विषम. अशा वेळी बघ एक आपण संख्या लिहून घेऊया ज्या नैसर्गिक संख्या की ज्यांच्यामध्ये सम पण येतात विषम पण येतात. मग नैसर्गिक संख्या संच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 डॅश 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 अनंतापर्यंत. या नैसर्गिक संख्यांमध्ये समसंख्या पण आल्या विषम संख्या पण आल्या. बघा 1 3 5 6 9 11 13 15 17 19 या विषम संख्या येतात आणि 2 4 6 8 10 12 14 16 18 ह्या समसंख्या सुद्धा येतात. आता या ठिकाणी विचारलेलं उदाहरण कसे विचारले जाते बघा. 10 पूर्वी येणारी पाचवी विषम संख्या शोधा. थोडक्यात या ठिकाणी बघा बरं 10 ही संख्या कोणती आहे? समसंख्या आहे. आणि विचारलं काय तर 10 पूर्वी येणारी पाचवी विषम संख्या शोधा. म्हणजे थोडक्यात प्रत्यक्ष दिलेली संख्या सम आणि पूर्वी येणारी विचारली विषम. मग काय तर दिलेल्या सूत्रामध्ये किमती टाकूया. प्रत्यक्ष दिलेली संख्या काय आहे 10, पूर्वी म्हटलं म्हणून वजा. मग आता या विषम संख्यांमध्ये फरक कितीचा असते? 2चा गुणिला नंबरची संख्या किती नंबरची विचारली? 5 नंबरची. आणि पूर्वी म्हटलं म्हणून एकच भाग वाढवला अधिक 1. बघा मग 10 वजा 2 गुणिला 5 बरोबर सांगता येतात 10 आणि अधिक 1. बघा मग 10 अधिक 1 धन संख्यांची बेरीज करूया. 10 अधिक 1 11 वजा 10. 11 वजा 10 बरोबर 1. मग प्रत्यक्ष दिलेली संख्या 10, त्या पूर्वी विचारली पाचवी विषम संख्या म्हणून पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी विषम संख्या काय सांगता येते? 1. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. 20 पूर्वी येणारी सातवी विषम संख्या शोधा. 20 ही कशी आहे? प्रत्यक्ष दिलेली संख्या सम, पूर्वी येणारी सातवी विषम संख्या. मग पूर्वी येणारी कोणती विचारली? विषम. मग या ठिकाणी दिलेल्या सूत्रामध्ये किमती टाकूया. बघा प्रत्यक्ष दिलेली संख्या 20
पूर्वी म्हटलं म्हणून वजा, मग कोणती विचारली विषम, तर या विषम संख्यांमध्ये फरक सांगता येते बघा 2 गुणिला किती नंबरची विचारली नंबरची संख्या 7 आणि फक्त कंस पूर्ण अधिक 1 बघा मग 20 वजा कंसात 2 अधिक 7 7 दुनी 14 समोर सांगता येते अधिक 1 बघा आता या ठिकाणी जर म्हटलं तर धन संख्या 20 अधिक 1 21 वजा 14 बरोबर 21 वजा 14 बरोबर सांगता येते बघा 7 म्हणून 20 पूर्वी येणारी 7वी विषम संख्या सांगता येते आपल्याला 7 नेक्स्ट एग्जांपल घेऊया 17 पूर्वी येणारी 5वी समसंख्या शोधा मग प्रत्यक्ष दिलेली संख्या 17 कशी आहे बघा विषम विचारली 5वी समसंख्या म्हणजे पूर्वी विचारली विषम पूर्वी सम मग टाकूया प्रत्यक्ष दिलेली संख्या आहे बघा या ठिकाणी 17 पूर्वी म्हटलं म्हणून वजा या समसंख्यांमध्ये कंसात फरक सांगता येते बघा समसंख्यांमध्ये 2चा मग पूर्वी किती नंबरची संख्या विचारली तर 5 म्हणजे 5 अधिक 1 मग 17 वजा 2 गुणिला 5 5 दुने 10 अधिक 1 17 अधिक 1 18 वजा 10 मग 18 वजा 10 बरोबर सांगता येतात 8 मग 17 ही प्रत्यक्ष दिलेली विषम संख्या आणि त्या पूर्वीची 5वी समसंख्या मग कोणती सांगता येते बघा 17 ही प्रत्यक्ष दिलेली विषम संख्या त्या पूर्वी येणारी 5वी सम म्हणजे पहिली दुसरी तिसरी चौथी आणि 5वी सांगता येते बघा आपल्याला 8 नेक्स्ट एक एग्जांपल घेऊया 89 पूर्वी येणारी 7वी समसंख्या शोधा मग प्रत्यक्ष दिलेली संख्या 89 विषम आहे काय विषम प्रत्यक्ष दिलेली विषम आहे आणि पूर्वीची विचारली सम म्हणून हे सूत्र प्रत्यक्ष दिलेली संख्या पूर्वीची म्हटलं म्हणून वजा कंसात बघा फरक समसंख्यांमध्ये फरक कितीचा येते 2 गुणिला नंबरची संख्या किती नंबरची विचारली 7 नंबरची कंस पूर्ण आणि समोर अधिक 1 मग 89 वजा 2 गुणिला 7 7 दुने 14 अधिक 1 मग 89 अधिक 1 बरोबर 90 90 वजा 14 बघा 90 मधून 14 गेले 90 मधून 10 गेले 80 मधून 4 गेले 76 म्हणून सांगता येतात बघा 76 म्हणजेच 89 पूर्वी येणारी 7वी समसंख्या सांगता येते आपल्याला 76 तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी नैसर्गिक संख्या समसंख्या आणि विषम संख्या यांच्यावर या संख्यांवर विचारले जाणारे मागील संख्या किंवा पुढील संख्या शोधणे हा प्रकार आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा घटक चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि हा घटक तुम्हाला चांगला समजला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही 1 वेळा 2 वेळा बघा आणि तुम्हाला संपूर्ण समजल्यानंतर यावर ऑब्जेक्टिव्ह टाइप टेस्ट जर तुम्हाला सोडवायची असेल तर तुमचं नाव तुमची इयत्ता शाळेचे नाव आणि तुमचा संपूर्ण पत्ता माझा मोबाईल नंबर 9767 32 65 86 यावर व्हॉट्सअपला पाठवा। त्या ठिकाणी तुम्हाला ह्याची या घटकावर आधारित टेस्टची लिंक पाठविल्या जाईल आणि त्या लिंकवरून तुम्ही तो पेपर त्या ठिकाणी सोडवू शकाल व तो सबमिट केल्यानंतर लगेच त्याचा निकाल तुम्हाला त्या ठिकाणी कळून जाईल।